संवाद संशोधन अर्थात कम्युनिकेशन रिसर्च हा MA-MCJ अभ्यासक्रमासाठीचा एक महत्त्वाचा अभ्यासक्रम. पदव्युत्तर शिक्षण घेत असताना संशोधन हा त्या विषयासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि विद्यार्थ्यांनी संशोधनाच्या क्षेत्रात पुढे अग्रेसर व्हावं म्हणून त्या दृष्टिकोनातूनही या विषयाचं महत्त्व इतर विषयांपेक्षा अधिक असतं. आणि म्हणून मित्रांनो, संशोधनाच्या संकल्पना आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. सुरुवातीला आपण संशोधनाच्या बाबतीमध्ये काही कन्सेप्ट्स अर्थात काही व्याख्या बघणार आहोत. संशोधन म्हणजे काय, संशोधनाचे उद्दिष्ट काय असतात, संशोधनाचा मूळ गाभा काय असतो, या अनुषंगाने आपल्याला या सगळ्या व्याख्या तपासायच्या आहेत, अभ्यासायच्या आहेत. रिसर्च इज डिफाइन अ केअरफुल consideration of study regarding the particular concern or problem using scientific methods. शास्त्रीय पद्धत ज्या गोष्टीसाठी वापरून आपले प्रश्न किंवा आपल्या समोरच्या समस्याची सोडवणूक करण्याचा जो आपण प्रयत्न करतो त्याला संशोधन असं म्हणतात. जे संशोधनासाठी पहिली अट शास्त्रीय पद्धतीची आहे. मग ते संशोधन सामाजिक संशोधन असेल किंवा वैज्ञानिक पद्धतीचे संशोधन असेल, कोणत्याही पातळीवरच्या संशोधनाला शास्त्रीय बैठक असणं अत्यंत अनिवार्य असतं. आणि म्हणूनच आपण शास्त्रीय पद्धत वापरूनच आपल्या समोरच्या विषयाचा समस्येचा अभ्यास करणं किंवा ती सोडवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे संशोधन. अमेरिकन सोशियोलॉजिस्ट रॉबर्ट यांनी संशोधनाच्या संदर्भात रिसर्च इज अ सिस्टमॅटिक इन्क्वायरी टू डिस्क्राइब, एक्सप्लेन, प्रिडिक्ट अँड कंट्रोल द ऑब्झर्व्ड फिनॉमिनॉन. इट इन्व्हॉल्व्स इंडिकेट अँड डिडक्टिव्ह मेथड्स. Research is a systematic inquiry to describe, explain, predict and control the observed phenomenon. म्हणजे आपण संशोधन म्हणजेच एक सिस्टमॅटिक पद्धतशीर अशी एक प्रकारची चौकशी आहे किंवा माहिती एक्सप्लेन सविस्तर विस्ताराने सांगण्याची एक प्रक्रिया आहे किंवा अंदाज व्यक्त करण्याची प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये आपण विशिष्ट अशा पद्धतीच्या साह्यानं आपले अंदाज, आपले विचार किंवा आपल्या भावना प्रकट करू शकतो असं रॉबर्ट यांनी मांडलेलं आहे. दुसऱ्या एका व्याख्येमध्ये कॅम्ब्रिज डिक्शनरीमध्ये टू स्टडी अ सब्जेक्ट इन डिटेल स्पेशली इन ऑर्डर टू डिस्कवर न्यू इन्फॉर्मेशन ऑर रीच अ न्यू अंडरस्टँडिंग. म्हणजे संशोधन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एखाद्या विषयासंदर्भातला सविस्तर विस्तारानं घेतलेला अभ्यास, विस्तारानं केलेला अभ्यास, डिस्कवर न्यू इन्फॉर्मेशन नवीन माहिती शोधण्यासाठी, नवीन माहिती तपासण्यासाठीचा केलेला पद्धतशीर प्रयत्न किंवा एखादा नवीन विचार समजून घेण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे संशोधन असं कॅम्ब्रिज इंग्लिश डिक्शनरीनं म्हटलेलं आहे. वेबस्टरच्या कोशामध्ये असं म्हटलेलं आहे, इन्व्हेस्टिगेशन ऑर एक्सपेरिमेंटेशन एम्ड ॲट द डिस्कवरी अँड इंटरप्रिटेशन ऑफ फॅक्ट्स, रिव्हिजन ऑफ accepted theories or laws in the light of new facts or practical application of such new or revised theories or laws. जे प्रत्येक त्या नव्या गोष्टीच्या संदर्भात, मग ते थेअरी असेल, मग तो कायदा असेल, मग नवीन विचार असेल, काही नवीन फॅक्ट्स असतील किंवा प्रात्यक्षिकाद्वारे मांडण्यात आलेल्या काही नवीन थेअरीज असतील, त्या सर्वांचा कुठेतरी एका कसोटीवर तपासून बघणं, त्या गोष्टी पुन्हा एकदा विचारांती लक्षात घेऊन त्या सर्वांचा पुन्हा एकदा
तपासणी करून त्यांचं मूल्यमापन करून आपण त्यांचा उपयोग आपल्या जीवनात करतो, त्या सर्व गोष्टी म्हणजे संशोधन, असं वेबस्टरच्या कोशामध्ये म्हटलेलं आहे. रिसर्च इज अ नेव्हर एंडिंग प्रोसेस. संशोधन ही कधीही न संपणारी प्रक्रिया मानली जाते, कारण मानवासमोर प्रत्येक कालखंडामध्ये वेगवेगळे प्रश्न आले आणि ते वेगवेगळे प्रश्न मानवाने त्या त्या कालखंडामध्ये सोडवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मग प्रत्येक कालखंडामध्ये येणाऱ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न मानवानं त्या त्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केला. म्हणून रिसर्च इज अ नेव्हर एंडिंग प्रोसेस ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे असं मानलं जातं. रिसर्च इज अन अटेम्प्ट टू डिस्कवर ऑर इन्व्हेंट समथिंग न्यू. काहीतरी नवीन शोधण्याचा, काहीतरी नवीन निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणजे संशोधन. म्हणजे संशोधनामधून प्रत्येक वेळेला आपल्या समोर काहीतरी नवीन विचार किंवा नवीन काहीतरी उत्पादन, वस्तू, सेवा आणल्या जातात. म्हणून संशोधन ही बाब मानवी जीवनाशी अत्यंत महत्वपूर्ण निगडीत असल्याचं आपल्याला लक्षात येतं. किंबहुना मानवाच्या चिकित्सक वृत्तीनंच संशोधनाला चालना मिळते आणि मानवाच्या चिकित्सक वृत्तीतूनच समाजासमोर, व्यक्तीसमोर, कुटुंबासमोर निर्माण झालेले प्रश्न सोडवण्याचा जेव्हा प्रयत्न होतो, तेव्हा तो प्रयत्न म्हणजेच संशोधनाचाच एक भाग असल्याचं आपण म्हणू शकतो. रिसर्च इज अ सिस्टमॅटिक अप्रोच टू नेसेसरीली स्टडीड ॲक्युरेट डाटा. डाटा म्हणजे आपल्याकडे जी काही माहिती उपलब्ध आहे त्या माहितीच्या अनुषंगानं आपण नेसेसरीली म्हणजे आवश्यक ते सर्व दृष्टिकोन वापरून त्याचा सूक्ष्म, बारकाईनं आणि योग्य कसोट्याच्या मूल्यमापनाच्या आधारे अभ्यास करून त्याच्या संदर्भातले नवीन फॅक्ट्स मांडणं म्हणजे संशोधन होय. हे संशोधनाच्या अशा या वेगवेगळ्या व्याख्येवरून आपल्याला शेवटी असं म्हणता येईल, रिसर्च इज द मोस्ट इम्पॉर्टंट अँड सिग्निफिकंट पार्ट ऑफ द अक्वायरिंग नॉलेज. आपल्याला नवीन ज्ञान, नवीन माहिती आणि जी गोष्ट आपल्याला आजपर्यंत माहित नव्हती ती संशोधनाद्वारे आपल्याला माहित करून घेता येते, अशा पद्धतीचा विचार या संशोधनाच्या व्याख्येमध्ये दडलेला आहे. आणि म्हणून मित्रांनो, आता आपण संशोधनाच्या व्याख्या पाहिल्यानंतर संवाद संशोधनाचं काय महत्व आहे ते बघूया. कारण संवाद संशोधन ही तुमच्या आमच्या दैनंदिन जीवनातली बाब आवश्यक अशी. संवादाशिवाय माणूस जगू शकत नाही. जसं मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा असतात, तसं संवाद ही देखील एक मूलभूत गरज मानली जाते. आणि म्हणून मग मानवाच्या जन्मापासून सुरू झालेला संवाद हा मानवाच्या मृत्यूनंतरच थांबतो. आणि म्हणून मग मानव जीवनभरात आणि जीवनातल्या 24 तासाभरात वेगवेगळ्या प्रकारच्या संवाद प्रक्रियेमध्ये तो सहभागी होऊन संवाद प्रवाहामध्ये स्वतःला गुरफटून घेतो. आणि म्हणून मग संवाद संशोधनाचं काय महत्व असतं तेही आपल्याला बघणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे, कारण आपला तो अभ्यासाचाच मूळ विषय आहे. द प्रायमरी पर्पज ऑफ कम्युनिकेशन रिसर्च इज द स्पेशल सर्च टू स्पर्च ऑर इन्व्हेस्टिगेट अँड help the people understanding communication phenomena and direct their communication towards accomplish individual and organizational goals. आपले वैयक्तिक किंवा संघटनात्मक स्वरूपाची जे काही उद्दिष्ट असतात ती साध्य करण्यासाठी आपण समाजाचा घटक म्हणून, कुटुंबाचा घटक म्हणून, एक व्यक्ती म्हणून आपण एकमेकांशी जे संवाद साधतो त्याच्यातून आपल्यामध्ये जो काही सामंजस्यपणा निर्माण होतो, जे काही अंडरस्टँडिंग निर्माण होते, त्या अंडरस्टँडिंग मध्ये संवादाचा अत्यंत महत्वाचा रोल असतो. आणि म्हणून मग संवादाद्वारे आपली अंडरस्टँडिंग म्हणजेच आपल्यातली वृत्ती, आपल्यातले दृष्टिकोन सुधारण्याचा प्रयत्न हा संवादाद्वारे होतो. म्हणून संवाद संशोधनाची गरज असल्याचं आपल्याला दिसून येतं. बऱ्याच वेळेला आपण नकारात्मक दृष्टिकोन ठेवतो आणि अशा नकारात्मक दृष्टिकोनामुळे समाजाची आणि वैयक्तिक आपली देखील मोठी हानी होण्याची शक्यता असते. आणि म्हणून मग संवादातून आपल्या मनामध्ये निर्माण झालेले नकारात्मक दृष्टिकोन सुद्धा दूर करता येऊ शकतात. म्हणून संवाद संशोधन हे अत्यंत महत्वाचं ठरतं. कम्युनिकेशन रिसर्च इज conducted to carefully the communication process and help us to
अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन इन आवर एव्हरीडे लाईफ. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुटुंबात जसं नवरा बायकोंमध्ये वाद निर्माण होतात, एखाद्या विषयावरनं मुलामध्ये वडिलांमध्ये वाद निर्माण होतात, बहीण भावामध्ये वाद निर्माण होतात, किंवा प्रत्येक संघटनेमध्ये अशा प्रकारचे वाद निर्माण होतात. हे वाद तात्कालिक असतात, दैनंदिन जीवनातले असतात. असे वाद का निर्माण झाले, त्या वादावरती आता नवीन तोडगा काढून आपल्यातला संवादाची प्रक्रिया कशी प्रवाहित ठेवता येईल याच्या अनुषंगाने विचार करून आपल्याला संवाद सुरळीत सुरू ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी उपाययोजना करता येऊ शकतात, यासाठी सुद्धा संवाद हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कम्युनिकेशन रिसर्च इज इन्फ्लुएन्स्ड बाय टू बेसिक स्कॉलरली रिसर्च प्रोसेस वर्सेस बिहेवियरिझम अँड फिनॉमिनॉलॉजी. म्हणजे संवाद संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये पद्धतीमध्ये आपल्याला दोन बेसिक गोष्टीचा संशोधन आपल्याला करावं लागतं. एक म्हणजे व्यक्तींच्या वर्तनाच्या संदर्भातून आपण काही अंदाज बांधतो आणि व्यक्तीच्या अंतर्गत होणाऱ्या संवाद प्रक्रियेअंतर्गत प्रोसेस. लक्षात आलं का? म्हणजे व्यक्तीचा वैयक्तिक आणि सामूहिक व्यवहार इतरांशी कसा आहे आणि तो इतरांशी कम्युनिकेट होत असताना तो नेमक्या कशा प्रक्रियेमध्ये सहभागी झालेला आहे, या दोन पातळ्यावरती आपल्याला संवाद संशोधन करता येतं. म्हणून व्यक्तीचा व्यवहार एकमेकांशी संवादापूर्वी कसा होता आणि संवादानंतर कसा आहे हे तपासण्याचं काम सुद्धा संवाद संशोधनामध्ये होतं. कारण संवादानं आपल्याला अपेक्षित परिणाम घडवून आणणं इच्छित असतं, म्हणून संवाद प्रक्रियेमध्ये त्या गोष्टीचा सुद्धा समावेश केला जातो. कम्युनिकेशन रिसर्च इज कंडक्टेड टू हेल्प people understand complex and challenging communication phenomena as well as the simple everyday routines like ordinary conversations. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणि एकमेकांना समजून घेण्यामध्ये निर्माण झालेल्या गुंतागुंत आणि चॅलेंजिंग अर्थात आव्हानात्मक स्वरूपामध्ये जेव्हा आपण एकमेकांशी संवादित होतो, आपल्या विचारांची देवाणघेवाण सुरू होते, तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्यामधला गुंता जो आहे तो गुंता सोडवण्यामध्ये संवाद हा बऱ्यापैकी आपल्याला मदत करतो. म्हणून संवादाने नेमके स्वीकारकावर काय परिणाम झाले आणि स्वीकारकानं कसा प्रतिसाद दिला आणि मग त्या प्रतिसादावरती संप्रेषकानं पुन्हा कशा पद्धतीने संवाद प्रस्थापित केला आणि मग तो कोणत्या माध्यमाने दिला, या सर्व घटकांचा या संवाद संशोधनामध्ये एकत्रितरित्या विचार केला जात असल्यामुळं एकंदरीत संवादाचा प्रभाव सुद्धा या अनुषंगाने या ठिकाणी तपासला जातो. कम्युनिकेशन रिसर्च अंडरटेक्स द सायंटिफिक स्टडी ऑफ कम्युनिकेशन प्रोसेस. संवादाची प्रक्रिया कुठून तरी सुरू होते आणि कुठेतरी थांबते आणि ही अव्याहतपणे जेव्हा सुरू असते तेव्हा संप्रेषक, रिसिव्हर, संदेश, माध्यमात निर्माण होणारे व्यत्यय आणि प्रतिसादकाकडून मिळणारे प्रतिसाद, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कोणता घटक चांगला राहिला, कोणता घटक कमकुवत राहिला, कोणत्या घटकाचे अधिक परिणाम संप्रेषणामध्ये दिसून आले, या सर्वांचा एकत्रितपणे अभ्यास करण्याचं शास्त्र म्हणजे संवाद संशोधनाचं शास्त्र असं मानलं गेलेलं आहे. आणि म्हणून मग आमच्या दैनंदिन जीवनातली संवाद प्रक्रिया असेल किंवा जनसंवाद माध्यमाद्वारे घडून येणारी संवाद क्रिया असेल, या सर्वांचा ज्याच्यामध्ये अभ्यास शास्त्रीय पद्धतीने केला जातो त्या शास्त्राला संवाद संशोधन असं म्हटलं जातं. Communication research focuses on the communication process and examines the relationship among the media organizations and the target audience. बघा, माध्यम ही जेव्हा त्यांच्यासाठी म्हणजे माध्यमांसाठी आवश्यक असणारे वाचक असतील, दर्शक असतील किंवा श्रोते असतील, त्यांच्यासाठी जे काही संदेश निर्माण करतात आणि ते आपल्या माध्यमाद्वारे त्यांच्यापर्यंत संदेश
पोहोचवतात त्या संदेशाच्या माध्यमातून माध्यम आणि स्वीकारकांमध्ये कोणत्या प्रकारच्या रिलेशनशिप्स निर्माण झालेल्या आहेत, म्हणजे स्वीकारक म्हणून श्रोत्यांनी, वाचकांनी आणि दर्शकांनी कोणत्या पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या आणि मीडियानं दिलेला संदेश कसा स्वीकारला आणि दोघांच्या मधलं नातं म्हणजे माध्यमामधलं आणि युजर मधलं नातं कशा पद्धतीनं विकसित झालं, त्या नात्यामधले अधिकाधिक पैलू खुलवण्याचा उलगडण्याचा प्रयत्न संशोधनामध्ये केला जातो. म्हणून संशोधन त्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्वाचं ठरतं. आणि शेवटची व्याख्या आपण या ठिकाणी बघूया. रिसर्च ब्रिंग ऑब्जेक्टिव्हिटी अँड ॲक्युरेसी इन कम्युनिकेशन, म्हणजे संवादामध्ये फापट पसारा ठेवून संवाद कंटाळवाणा होणार नाही यासाठी संवादामध्ये अचूकता आणि उद्दिष्टपूर्वक संप्रेषण घडवून आणण्यासाठी संवाद संशोधन हे अत्यंत महत्वाचं ठरतं मित्रांनो. म्हणून बऱ्याच वेळेला वर्गातील संवाद असेल किंवा पुस्तकातील संवाद असेल, आपल्याला कंटाळवाणा वाटतो आणि मग असा कंटाळवाणा वाटणारा संदेश आपल्याला प्रभावी करू शकत नाही, आपल्यावर परिणामकारक ठरू शकत नाही. म्हणून संवादाच्या बाबतीमध्ये ऑब्जेक्टिव्हिटी आणि ॲक्युरेसी ही असलीच पाहिजे. संवाद संशोधन हे किती महत्वाचं आहे या ठिकाणी पाहिलं. आता आपण बघूया रिसर्च डिझाईन कंपोनंट्स. आता रिसर्च डिझाईन कंपोनंट्स म्हणजे नेमकं काय आपण ते बघूया. रिसर्च डिझाईन इज द फ्रेमवर्क ऑफ रिसर्च मेथड्स अँड टेक्निक्स. बघा, आपण संवाद संशोधन असेल किंवा कोणत्याही प्रकारचं संशोधन असेल, त्या संशोधनासाठी निश्चित अशा प्रकारची एक फ्रेमवर्क असावी लागते. मग ती वेळेची असावी लागते, मग ती विषयाच्या बाबतीत असावी लागते, ती उद्दिष्टांच्या बाबतीत असावी लागते. ती वेळेच्या बाबतीत जशी असावी लागते तशी ती संशोधनासाठी आवश्यक असणारा निधी किंवा पैसा या दृष्टिकोनातून सुद्धा असावी लागते. याबरोबरच आपण कोणत्या टेक्निक्स आणि कोणत्या पद्धती संशोधनासाठी वापरणार आहोत, कारण संशोधनाच्या अनेक पद्धती आहेत, अनेक तंत्र आहेत. त्यापैकी नेमकं आपल्या संशोधनासाठी कोणतं तंत्र आपण उपयोगात आणणार आहोत त्याचाही विचार आपल्याला संशोधन डिझाईन, संशोधन आराखडा तयार करताना निश्चितपणे विचार करावा लागतो. द डिझाईन ऑफ रिसर्च टॉपिक एक्सप्लेन द टाइप ऑफ रिसर्च अँड ऑल्सो इट्स सब टाइप. म्हणजे संशोधनाचा जो विषय आहे, संशोधनाची जी समस्या आहे किंवा संशोधन जो आपला प्रश्न आहे, तो संशोधन प्रश्न हा प्रॉपर असला पाहिजे आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगानं संशोधन प्रश्न म्हणजे आपण ज्या विषयावर संशोधन करणार आहोत तो विषय, आणि अशा विषयावर आपण संशोधन करताना त्या विषयासंदर्भातले छोटे छोटे उपघटक उपविषय देखील करणं क्रमप्राप्त ठरतं, कारण त्यातून आपल्याला मार्गदर्शन मिळत राहतं. रिसर्च डिझाईन इज ओव्हरऑल प्लॅन ऑफ रिसर्च, म्हणजे आपलं संशोधन कालावधी, संशोधन विषय, संशोधनाचं क्षेत्र, संशोधनाच्या मर्यादा, संशोधनाची गृहीत कृत्य, संशोधनासाठी लागणारी ऑब्जेक्टिव्हिटी, संशोधनासाठी लागणारा डाटा, हा सर्व आपण त्याचा जो आराखडा तयार करतो, त्याचा जो एक प्लॅन तयार करतो, त्या प्लॅनला रिसर्च डिझाईन असं म्हणतात, संशोधन आराखडा म्हणतात. इट इज जनरली ब्ल्यूप्रिंट फॉर द कलेक्शन्स, मेजरमेंट्स, अनालिसिस ऑफ द डाटा. म्हणजे आपल्याला संशोधनासाठी किती प्रकारच्या डाटाचं विश्लेषण करायचं आहे, किती प्रकारच्या डाटाचं मेजरमेंट मोजमाप आपल्याला घ्यायची आहे, किती प्रकारचा डाटा आपल्याला संकलित करायचा आहे, त्याच्या संदर्भातली ब्ल्यूप्रिंट म्हणजेच कच्चा आराखडा, कच्ची मोजमाप म्हणजेच आपल्या संशोधनासाठीचा आवश्यक असणारा रिसर्च डिझाईन असं आपण त्याला म्हणू शकतो. मित्रांनो, रिसर्च डिझाईन कंपोनेंट्स म्हणजे संशोधनाच्या या आराखड्याचे जे घटक असतात, ज्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात, त्याच्यामधल्या काही गोष्टीवरती या ठिकाणी मी प्रकाश टाकतोय. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन, आपण जे संशोधन कार्य करणार आहोत त्या संशोधन कार्यासंदर्भातला परिचय आपल्याला पहिल्या प्रकरणामध्ये देता आला पाहिजे. लक्षात घ्या, आपल्याला संशोधना संदर्भातला परिचय असला पाहिजे, संशोधना संदर्भातली संकल्पना मांडता आली पाहिजे, संशोधनाची उद्दिष्ट मांडता आली पाहिजे, संशोधनाचा व्याप मर्यादा
या सर्व गोष्टी संशोधनाच्या या इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला देणं क्रमप्राप्त ठरतं. आणि म्हणून मग कंपोनेंट्स घटक म्हणून दुसरा जो भाग महत्वाचा तो स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपण ज्या विषयावर संशोधन करणार आहोत तो विषय आपण अतिशय सूक्ष्म पद्धतीनं बारकाईनं जर निवडला तर आपलं संशोधन भरकटणार नाही. आणि म्हणून मग संशोधनाच्या संदर्भातली जी काही उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट सुद्धा आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीची उद्दिष्ट जी आहेत ती मांडावी लागतात. त्यानंतर कन्सेप्ट आपल्या क्लिअर असावे लागतात. संशोधना संदर्भातला जो आपण विषय निवडलेला आहे त्या विषयाच्या संदर्भातल्या ज्या काही कन्सेप्ट आहेत, कन्सेप्ट म्हणजे संकल्पना, मग आपल्याला डेटा असेल, हायपोथिसिस असेल, नल हायपोथिसिस असेल, मग सॅम्पलिंग असेल, मग सॅम्पलिंगच्या कोणत्या पद्धती आपण वापरणार आहोत, त्या सर्व गोष्टी आपल्या अतिशय क्लिअर असल्याच पाहिजेत. सर्व कन्सेप्ट या सर्व संकल्पना आपल्या पूर्णपणे क्लिअर असत नाही तोपर्यंत आपण संशोधनाला निश्चित अशी दिशा आणि गती प्राप्त करून देऊ शकत नाही. मित्रांनो, हायपोथिसिस हा संशोधनासाठी अत्यंत आवश्यक असणारा घटक. हायपोथिसिस म्हणजे गृहीतक, काही अनुमान आपण संशोधनाच्या बाबतीमध्ये मांडतो आणि ही अनुमान म्हणजेच आपल्या संशोधनासाठी असणारा आपला रस्ता आहे. आपण जोपर्यंत रस्ता निर्धारित करत नाही तोपर्यंत आपलं संशोधन कार्य पुढे सरकत नाही. डिझाइन द रिसर्च, आपला आराखडा, संशोधनाच्या बाबतीमध्ये आपला आराखडा, संशोधनाची व्याप्ती आणि मर्यादा लक्षात घेऊन हा आराखडा तयार करावा लागतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संशोधनाचा कालावधी किती आहे ते देखील विचारात घ्यावं लागतं. कारण संशोधन हे अनेक प्रकारचे असतात. संशोधन पेपर असतो, लघु संशोधन असतं, लघुशोध प्रबंधन असतं, त्यानंतर PhD पदवीसाठी सुद्धा सादर केलेलं संशोधन असतं. मग त्या वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनासाठी वेगवेगळ्या कालावधी आणि वेगवेगळ्या स्वरूपाचं लिखाण आपल्याला या ठिकाणी क्रमप्राप्त ठरतं. त्यानंतर लिमिटेशन ऑफ द सब्जेक्ट, आपल्या शोध विषयाच्या अनुषंगाने या मर्यादा पडत असतात. लक्षात घ्या मित्रांनो, आपला विषय जेवढा व्यापक असेल तेवढ्या मर्यादा आपल्याला व्यापक ठरवाव्या लागतात आणि जेवढा आपला कालावधी कमी असेल तेवढ्या मर्यादा आपल्याला त्याच्यावरती घालून घ्याव्या लागतात. सॅम्पलिंग आपल्याला निश्चितपणे घ्यावं लागतं. सॅम्पलिंग शिवाय आपण संशोधन कार्य करू शकत नाही. बजेट्स आपलं संशोधनासाठी ठरवावं लागतं, कारण ओव्हर बजेट संशोधन आपण पूर्णत्वास नेऊ शकत नाही किंवा कमी बजेट असेल तर संशोधन आपलं कार्य अधुरं राहू शकतं. म्हणून बजेटच्या अनुषंगाने आपल्याला संशोधनाचा आराखडा सुद्धा तयार करावा लागतो. आणि संशोधनातला शेवटचा टप्पा असतो तो रिपोर्ट रायटिंगचा. जेवढं संशोधन महत्वाचं असतं तेवढंच संशोधनाचा हा रिपोर्ट रायटिंगचा भाग देखील महत्वाचा असतो. मित्रांनो, आता रिसर्च डिझाइन कॅरेक्टरिस्टिक्स याबद्दल आपण लक्ष घेऊया. संशोधन आराखडा तयार करताना आपल्याला जी काही वैशिष्ट्ये गुणवैशिष्ट्ये पाळावे लागतात, गुणवैशिष्ट्यांचा अवलंब करावा लागतो, त्याच्यामध्ये ही 4 गुणवैशिष्ट्ये अत्यंत प्रामाणिकपणे पाळावे लागतात. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही पद्धतीनं दुजाभाव करता येत नाही किंवा संशोधकाला याच्यामध्ये आपली मतं टाकता येत नाहीत. यातला पहिला घटक आहे न्यूट्रॅलिटी. न्यूट्रॅलिटी म्हणजे संशोधकानं कोणत्याही पद्धतीनं संशोधन विषयाच्या बाजूनं किंवा संशोधन विषयाच्या नकारात्मक बाजूनं आपली मतं न मांडता त्याने अतिशय प्रामाणिकपणे संतुलित पद्धतीनं दोन्ही बाजूंचा तेवढ्याच प्राधान्याने विचार करणं आवश्यक ठरतं, क्रमप्राप्त ठरतं. रिलायबिलिटी, आपण जे संशोधन करत आहोत ते रिलायबलच असलं पाहिजे. जर आपलं संशोधन रिलायबल नसेल तर आपलं संशोधन नाकारलं जाऊ शकतं. संशोधनाची व्हॅलिडिटी आपण तपासली पाहिजे, कारण संशोधनामध्ये आपण पुरेसा डाटा वापरलेला आहे का, पुरेसं सॅम्पलिंग घेतलेलं आहे का, डाटा अनालिसिस करताना नकारात्मक डाटा जास्त वापरलाय का किंवा पॉझिटिव्ह डाटा जास्त वापरला आहे का, अनालिसिस करताना कुठल्या तरी एका भागावरती अत्याधिक भर देण्यात आलेला आहे का. जर असं आपल्याकडनं काही चुकीच्या गोष्टी जर घडल्या असतील तर आपल्या संशोधनाची व्हॅलिडिटी आपल्याला पुन्हा तपासावी लागते आणि मग पुन्हा या वर 2 गोष्टीला प्राधान्य देऊन पुन्हा आपल्याला संशोधनाची प्रक्रिया पार पाडावी लागते. आणि संशोधनाच्या संदर्भामध्ये जनरलायझेशन्स करताना आपण ते संशोधन स्पेशल म्हणून केलेलं असतं आणि मग अशा संशोधनाची
जनरलायझेशन स्थिती करत असताना त्यामध्ये फारशा काही उणिवा दोष राहणार नाहीत याचाही विचार आपल्याला क्रमप्राप्त ठरतो. म्हणून मित्रांनो, आपली ही वैशिष्ट्य संशोधन कार्यामध्ये सातत्याने संशोधकाला पाळावी लागतात. जर संशोधकानं या चारीपैकी कुठल्याही एका गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर ते संशोधन खऱ्या अर्थानं सामाजिक फायद्याचं ठरू शकणार नाही. म्हणून आपल्याला प्राधान्याने या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि त्या कायम विचारात ठेवल्या पाहिजेत. मित्रांनो, काही एलिमेंट्स आहेत, काही तत्व आहेत जी संशोधनाच्या आराखड्यामध्ये आपल्याला कायम लक्षात ठेवावी लागतात. त्यामध्ये ॲक्युरेट पर्पज स्टेटमेंट, आपण संशोधन कशासाठी करत आहोत ते अचूक असं विधान मांडलं पाहिजे. मी अमुक अमुक या गोष्टीसाठी संशोधन करत आहे, ते जर विधान आपलं अचूक असेल तरच आपल्या संशोधनाची दिशा योग्य ठरू शकते आणि संशोधन कार्य आपलं वेळेत पूर्ण होऊ शकतं. अन्यथा संशोधन भरकटून आपल्याला निष्कर्षापर्यंत पोहोचता येणार नाही. दुसरा मुद्दा आहे टेक्निक्स टू बी इम्प्लिमेंटेड फॉर कलेक्टिंग अँड अनालायझिंग रिसर्च, म्हणजे तंत्र जे आपण संशोधनासाठी वापरणार आहोत, डाटा अनालिसिस साठी वापरणार आहोत, त्या तंत्राचा विचार प्रत्यक्ष संशोधन कार्य सुरू करण्यापूर्वी आपल्याला करावं लागतं. द मेथड अप्लाइड फॉर अनालायझिंग कलेक्टिंग डिटेल्स, म्हणजे आपण जे काही डाटा संकलित केलेला आहे, जो आपल्या संशोधनासाठी महत्वाचा आहे, तो डाटा आपण कोणत्या पद्धतीनं अनालाइज करणार आहोत, विश्लेषण, त्या तथ्याचं विश्लेषण आपण कसं करणार आहोत हे सुद्धा या ठिकाणी क्लिअर केलं पाहिजे. तथ्य संकलन विश्लेषणाच्या साधारणपणे दोन पद्धती सांगितल्या जातात, एक संख्यात्मक आणि गुणात्मक. त्यातल्या नेमक्या कोणत्या पद्धतीचा वापर आपण करणार आहोत हे सुद्धा आपण या ठिकाणी क्लिअर केलं पाहिजे. टाइप ऑफ रिसर्च मेथडॉलॉजी, संशोधनाच्या कोणत्या पद्धती आपण संशोधनासाठी वापरणार आहोत हे सुद्धा आपण सुरुवातीलाच आराखड्यामध्ये देणं अत्यंत आवश्यक ठरतं. प्रोबेबल ऑब्जेक्शन्स फॉर रिसर्च, आपल्या संशोधनासंदर्भात काय ऑब्जेक्शन्स, हरकती घेतल्या जाऊ शकतात त्याचा अंदाज आपल्याला करता आला पाहिजे, अंदाज आपल्याला ओळखता आला पाहिजे. कारण आपल्या संवादावर जर कोणी ऑब्जेक्शन घेत असेल, हरकत घेत असेल, तर त्याची संभाव्य उत्तर सुद्धा आपल्याला संशोधनातून द्यावीच लागतात. सेटिंग फॉर द रिसर्च स्टडी, आपण संवादाचा जो अभ्यास करणार आहोत, जे काही संशोधन करणार आहोत, त्या संवादाचा एक विशिष्ट अशी एक बैठक आपल्याला या ठिकाणी मांडता आली पाहिजे, तरच आपण संवाद संशोधनामध्ये यशस्वी होऊ शकतो, अन्यथा होऊ शकत नाही. आणि महत्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, टाइमलाईन. कोणतंही संशोधन जर हे वेळेत झालं तर त्याचं महत्व आणि त्याचं मूल्य वाढतं, किंबहुना त्याची उपयुक्तता सामाजिक दृष्टिकोनातून ही अत्याधिक महत्वाची असते. आणि म्हणून प्रत्येक संशोधकाला त्याने ठरवून घेतलेल्या वेळेमध्येच संशोधन कार्य पूर्ण करणं हे सुद्धा संशोधन आराखड्यातली अत्यंत महत्वाची अशी बाब. आणि मेजरमेंट ऑफ अनालिसिस, आपण जे विश्लेषणासाठी मोजमाप घेतलेली आहेत, ती घेतलेली मोजमाप पुरेशी आहेत का, संभाव्य उत्तर शोधण्यासाठी आपण संकलित केलेला डाटा, आपण संकलित केलेल्या डाटातून आपण जे काही फॅक्ट्स जमवलेले आहेत, मग ते सगळे सॅम्पल्स योग्य पद्धतीने निवडलेले आहेत का, आणि मग त्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्याला विचार करावा लागतो. आणि म्हणूनच आपल्याला आराखडा जो आहे तो अत्यंत या मूलभूत गोष्टींच्या आधारावर तो तयार करावा लागतो. म्हणून या अष्टकोनी बाबींचा, अष्टकोनी घटकांचा विचार करूनच संवाद संशोधनासाठीचा आराखडा तयार करणं हे क्रमप्राप्त ठरतं. म्हणून आपण या स्लाइड मध्ये ज्या गोष्टी पाहिल्या त्या सर्व गोष्टींचा आपण बारकाईने विचार करून संवाद संशोधन प्रक्रियेला प्रारंभ केला तर चालू शकतो. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये संवाद संशोधनाच्या बाबतीमध्ये सविस्तर अशा व्याख्या आणि बाकी इतर गोष्टी अभ्यासल्या. आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं असेलच, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्याला या विषयाचे व्हिडिओ
या पुढील कालावधीत देखील मिळत राहतील. धन्यवाद.